भाग पहिला. प्रणयाची सुरुवात. आरवच्या आयुष्यात शांतता या शब्दाला फारसे महत्त्व नव्हते. मुंबईच्या गजबजाटामध्ये, लोकलच्या गर्दीत आणि ऑफिसच्या डेडलाईन्समध्ये त्याचे आयुष्य धावत होते. त्यामुळे जेव्हा त्याला त्याच्या चुलत भावाच्या लग्नासाठी नाशिकजवळच्या देवगाव नावाच्या खेड्यात जावे लागले, तेव्हा त्याला थोडासा कंटाळा आला होता. काय यार प्रशांत, तू पण ना, इथे वायफाय नाही की नेटवर्क नाही, आणि ही मातीची घरं 2 दिवस कसे काढायचे? आरवने आपल्या मित्राला फोनवर तक्रार केली. अरे थोडा ब्रेक घे, फ्रेश हवा घे, आणि हो, तिथे सुंदर मुली असतीलच की, बघ काही जमलं तर, प्रशांत हसत म्हणाला. आरवने हसून फोन ठेवला आणि खिडकीतून बाहेर पाहिले. गाडी नाशिकच्या हिरव्यागार दऱ्यांमधून जात होती. मुंबईतील सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून तो एका वेगळ्याच जगात आला होता. देवगाव हे एक छोटेसे शांत खेडे होते. जुनी कौलारू घरं, शेणाने सारवलेली अंगणे आणि दूरवर पसरलेली शेती. गावात एक जुने शंकराचे मंदिर होते, ज्याच्या शिखरावर भगवा ध्वज अभिमानाने फडकत होता. लग्नाची लगबग सुरू होती. आरवने आपला शहरी रुबाब कायम ठेवत ब्रँडेड टी शर्ट आणि जीन्समध्ये गावात प्रवेश केला. गावकऱ्यांच्या साध्या पण प्रेमळ स्वागताने त्याला थोडं बरं वाटलं. पण त्याच्या नजरा काहीतरी वेगळं शोधत होत्या. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. अंगणात मोठी गर्दी जमली होती. स्त्रिया पारंपरिक गाणी गात होत्या आणि पुरुष कामामध्ये गुंतले होते. आरव एका कोपऱ्यात उभा राहून या सगळ्या गोंधळाचा साक्षीदार होता. त्याला हे सगळं थोडं ओल्ड फॅशन वाटत होतं. तेव्हाच त्याची नजर एका मुलीवर पडली. ती गर्दीत असूनही वेगळी दिसत होती. तिने साधी पण सुंदर हिरवी साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत गंभीर भाव होता. ती इतर मुलींसारखी हसत खेळत नव्हती, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक खोल गूढ आकर्षण होते. जणू काही तिच्या आत एक संपूर्ण जग दडलेलं आहे. कोण आहे ही? आरवने आपल्या चुलत भावाला विचारले. ती ती मृणाल, गावातच राहते. खूप शांत आहे, पण कामसू आहे. तिच्या कुटुंबाबद्दल जास्त कोणाला माहीत नाही, भावाने उत्तर दिले. आरवच्या मनात काहीतरी हलले. मुंबईत त्याने अनेक सुंदर मुली पाहिल्या होत्या, पण मृणालमध्ये काहीतरी वेगळं होतं. एक अनामिक ओढ त्याला तिच्याकडे खेचत होती. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या वेळी आरवने तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. माझं नाव आरव, मुंबईहून आलोय, त्याने हसून सांगितले. तिने फक्त मान वर करून पाहिले. तिचे डोळे काळ्या रात्रीसारखे खोल होते. माझं नाव मृणाल, ती हळूच म्हणाली. तिच्या आवाजात एक गोडवा होता, पण त्यात एक अस्पष्ट भीतीची लहरही होती. आरव तिच्या शांततेने अधिकच आकर्षित झाला. त्याने तिच्याशी बोलण्यासाठी अनेक प्रयत्न केले. हळूहळू मृणालही त्याच्याशी बोलू लागली होती. लग्नाचा गोंधळ संपला आणि गावात शांतता पसरली. आरवने मुंबईला परत जाण्याचे तिकीट रद्द केले. त्याला मृणालसोबत आणखीन वेळ घालवायचा होता. त्यांच्या भेटी रात्रीच्या वेळी होऊ लागल्या. दिवसा गावकऱ्यांच्या नजरा टाळण्यासाठी ते रात्री भेटत. गावाबाहेरच्या जुन्या पडक्या मंदिरांच्या पायऱ्यांवर किंवा शेताच्या बांधांवर ते तासनतास गप्पा मारत बसत. आरव तिला मुंबईतील लाईफस्टाईल, मोठे मॉल्स, सिनेमा आणि समुद्राबद्दल सांगायचा. ती शांतपणे ऐकायची. तू इतकी शांत का असतेस मृणाल? तुझ्या मनात काय चाललंय का? आरवने एकदा विचारले. मृणालने दूरवरच्या अंधारात पाहिले. आरव, या गावाच्या भिंतींना कान आहेत आणि या मातीला डोळे. इथे काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, त्या फक्त अनुभवायच्या असतात. मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. आरवने तिचा हात हातात घेतला. तिचा हात थंडगार होता. माझं आयुष्य साधं नाही आहे आरव. माझ्या कुटुंबाचा इतिहास तो खूप काळोख आहे. तू माझ्यापासून दूर राहा. आरवने तिच्या चेहऱ्यावरील उदासी पाहिली. त्याला वाटले की ती फक्त लाजत आहे किंवा तिच्या साध्या जीवनाबद्दल त्याला सांगायला घाबरते. तिच्या सौंदर्याने त्याचे मन पूर्णपणे व्यापले होते. त्याने तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्याला फक्त तिचे प्रेम हवे होते. आरवने ठरवले होते
की तो आता जास्त वाट पाहणार नाही. त्याने तिला मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता आणि आकाशात केशरी रंग पसरला होता, तेव्हा आरवने तिला जुन्या विहिरीच्या कडेला गाठले. मृणाल, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्यासोबत आयुष्य काढायचं आहे. माझ्यासोबत मुंबईला येशील का? आपण लग्न करूया, आरवने उत्साहाने सांगितले. पण मृणालच्या डोळ्यात पाणी आले. ती थरथरू लागली. आरव, तू हे काय बोलतोयस? तुला माहीत नाही आहे तू कोणाला प्रपोज करतोयस? मी तुला हात जोडून विनंती करते, तू परत जा. तू मला विसरून जा. मी नाही विसरू शकत तुला. तू माझा काळोख आहेस, तर मला तो काळोखी स्वीकारायचा आहे. पण मला फक्त तू हवी आहेस. आरवने तिच्या जवळ जात तिचा हात पकडला. मृणालने आपला हात सोडवला. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. माझं आयुष्य साधं नाही आहे. यात एक काळोख आहे जो तुला गिळून टाकेल. तू परत जा, नाहीतर तुला खूप त्रास होईल, तिने दबक्या आवाजात सांगितले. आरवने तिच्या डोळ्यात पाहिले. तो तिच्या सौंदर्यापुढे आणि तिच्या प्रेमाच्या कल्पनेपुढे पूर्णपणे हरला होता. त्याने तिच्या इशाऱ्याला एक प्रेमळ धमकी मानले. मी तयार आहे त्या काळोखासाठी, पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आरवने तिला जवळ ओढले. मृणालने प्रतिकार केला नाही. तिने आपले डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला. जणू काही ती एका मोठ्या वादळाला सामोरे जाण्यासाठी तयार झाली होती. ती रात्र वादळी होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. आरव आणि मृणाल एका जुन्या पडक्या झोपडीत होते, जी शेताच्या मधोमध होती. बाहेरच्या वादळापेक्षा त्यांच्या मनात मोठे वादळ सुरू होते. त्यांच्यातील प्रेम उत्कट होते, पण त्या उत्कटतेमध्ये एक अनामिक भीती दडलेली होती. आरवला जाणवले की मृणाल पूर्णपणे त्याच्यासोबत नाही आहे. तिचे शरीर त्याच्याजवळ होते, पण तिचे मन दूर कुठेतरी हरवले होते. तिच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी जागा होती. मध्यरात्री जेव्हा पाऊस थोडा शांत झाला, तेव्हा आरवला जाग आली. मृणाल त्याच्या शेजारी नव्हती. तो उठून बसला. त्याला झोपडीत एक विचित्र ओल्या मातीचा वास आला. त्याने पाहिले, मृणाल झोपडीच्या कोपऱ्यात उभी होती. तिचे केस मोकळे होते आणि ती खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. तो भाव प्रेम, भीती आणि पश्चाताप यांचं मिश्रण होता. मृणाल, काय झालं? आरवने विचारले. ती वळली. तिच्या डोळ्यात आता फक्त रिकामी जागा होती. ती काहीच बोलत नव्हती. आरवला अचानक भीती वाटली. त्याला मुंबईची आठवण झाली. त्याला हे गूढ वातावरण, ही शांतता आणि मृणालचे हे बदललेले रूप अगदी असह्य वाटले. मला जायला हवं, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. मला सकाळी लवकर निघायचं आहे. मृणालने त्याला अडवले नाही. तिने फक्त मान खाली घातली. सकाळ होताच आरवने घाईघाईने देवगाव सोडले. त्याने मृणालला फोन करण्याचे वचन दिले, पण मुंबईला पोचल्यावर त्याने तिला टाळायला सुरुवात केली. त्याला वाटले की तो त्या रात्रीच्या गूढ आकर्षणामधून बाहेर पडला आहे, पण त्याला माहीत नव्हते की त्याने फक्त एका भयानक कथेला सुरुवात केली होती. भाग दुसरा. भयाची चाहूल. मुंबईत परतल्यावर आरवने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिले. त्याला वाटले की मुंबईचा वेग आणि कामाचा ताण त्याला देवगाव आणि मृणालच्या आठवणीमधून बाहेर काढेल. त्याने मृणालचे फोन उचलणे बंद केले आणि तिचे मेसेजेसही वाचले नाहीत. मी फक्त एक रात्र तिथे थांबलो, ती एक चूक होती. आता मी माझ्या आयुष्यात परत आलोय, तो स्वतःला समजावत होता. पण देवगाव त्याला विसरले नव्हते. आरवच्या फ्लॅटमध्ये त्याला वारंवार ओल्या मातीचा वास येऊ लागला. मुंबईच्या कोरड्या हवेत हा वास त्याला विचित्र वाटायचा. कधीकधी त्याला जुईच्या फुलांचा मंद सुगंधही यायचा. जुईची फुले मृणालला खूप आवडायची. एका रात्री आरव लॅपटॉपवर काम करत असताना त्याला त्याच्या पाठीमागे कोणीतरी उभे असल्याची जाणीव झाली. त्याने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. पण त्याला एक थंडगार श्वास आपल्या मानेवर जाणवला. त्याने लाईट लावली, पण काहीच दिसले नाही. आरव, तू जास्त काम करतोयस, तुला विश्रांतीची गरज आहे, त्याने स्वतःला सांगितले.
काही दिवसांनी आरवच्या घरात विचित्र आवाज सुरू झाले. रात्रीच्या वेळी जेव्हा पूर्ण शांतता असायची तेव्हा त्याला मराठीत कुजबूज ऐकू यायची. आरव, तू मला फसवलंस. तो आवाज खूप हळू होता पण स्पष्ट होता. तो आवाज मृणालचा होता, पण त्यात एक वेगळीच खोल वेदना होती. आरवने घाबरून आपल्या मित्राला बोलावले. प्रशांत त्याच्याकडे राहायला आला. काय यार आरव, तुला काय झालंय? तू खूप घाबरलेला दिसतोयस, प्रशांतने विचारले. अरे, मला रात्री आवाज ऐकू येतात, मृणालचे. ती मला त्रास देते, आरवने सांगितले. यावर प्रशांत हसला आणि म्हणाला, अरे वेड्या, तू तिच्याबद्दल विचार करतोयस म्हणून तुला हे भास होत आहेत. तू तिला फोन कर आणि माफी माग तिची. विषय संपून टाक. पण आरवने फोन केला नाही. त्याला भीती वाटत होती. त्याला वाटत होते की फोन उचलल्यावर तो त्या काळोखात पुन्हा ओढला जाईल. एका रात्री प्रशांत झोपलेला असताना आरवने पुन्हा तो आवाज ऐकला. यावेळी तो आवाज अगदी स्पष्ट होता. तू माझ्या काळोखाला स्वीकारायला तयार होतास ना, मग आता पळून का जातोयस? आरवने डोळे मिटून घेतले. त्याला वाटले की तो वेडा होत आहे. आरवच्या आयुष्यातील खरी भीती आता सुरू झाली होती. एका सकाळी तो आरशात दाढी करत असताना त्याने आरशात पाहिले. तेव्हा त्याला स्वतःच्या खांद्यावर एक अस्पष्ट सुरकुतलेला हात दिसला. तो हात खूप जुना आणि हाडांचा होता. आरवने पटकन मागे वळून पाहिले, पण तेथे कोणीच नव्हते. त्याने पुन्हा आरशात पाहिले. यावेळी त्याला त्याच्या चेहऱ्याच्या मागे एका म्हातारीचे अस्पष्ट प्रतिबिंब दिसले. तिचे डोळे खोल, लाल आणि क्रूर होते. तिच्या चेहऱ्यावर हजारो वर्षांचा राग आणि सूड दिसत होता. आरवच्या हातातून रेझर खाली पडला. ती म्हातारी, ती माझी होती, जी मृणालच्या कुटुंबाच्या शापाची संरक्षक होती. त्या दिवसापासून माझी आरवचा पाठलाग करू लागली. ती त्याला फक्त आरशात, खिडकीच्या काचेत किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात दिसायची. ती कधीही पूर्णपणे समोर यायची नाही, पण तिची उपस्थिती आरवला जाणवायची. आरवच्या फ्लॅटमध्ये अचानक थंडी वाढायची. त्याला सतत कोणीतरी पाहत असल्याची जाणीव व्हायची. माझीने आरवचे आयुष्य नरक बनवले होते. तो झोपू शकत नव्हता. त्याला भूक लागत नव्हती. त्याचे लक्ष कामातून उडाले होते. तो सतत घाबरलेला असायचा. एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आरव प्रेझेंटेशन देत असताना त्याला माझीचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. तू तिला फसवलंस. तू माझ्या वंशाला धोका दिलास. आता भोग. आरवचे हात थरथरू लागले. त्याने प्रेझेंटेशन अर्धवट सोडले आणि तो धावत बाहेर आला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वेड्यात काढले. रात्री माझी त्याला शारीरिक त्रासही देऊ लागली होती. त्याला झोपेत असताना कोणीतरी गळा दाबल्यासारखे वाटायचे. त्याच्या शरीरावर नखांचे ओरखडे उमटायचे. आरवने डॉक्टरांना दाखवले, पण डॉक्टरांनी त्याला फक्त डिप्रेशन आणि अँझायटी असल्याचे सांगितले. आरवला खात्री होती की हे सर्व मृणालशी संबंधित आहे. त्याने तिच्याशी संबंध तोडल्यामुळे हे सर्व सुरू झाले होते. त्याला आता तिच्या इशाऱ्याचा अर्थ कळू लागला होता. माझं आयुष्य साधं नाहीये. यात एक काळोख आहे जो तुला गिळून टाकेल. तो काळोख आता त्याला गिळायला आला होता. आरव पूर्णपणे खचला होता. तो एका कोपऱ्यात बसून रडत बसायचा. मला काय करायचं आहे? मी काय करू? त्याने स्वतःला विचारले. त्याला कळले की या त्रासातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. देवगावला परत जाणे आणि मृणालला भेटणे. त्याला तिच्याकडून सत्य जाणून घ्यायचे होते. त्याने प्रशांतला फोन केला. प्रशांत, मी देवगावला जातोय. मला मृणालला भेटायचं आहे. मला मदत कर. प्रशांतने त्याला वेड्यात काढले नाही. आरवची अवस्था पाहून त्याला खात्री झाली होती की हे काहीतरी गंभीर आहे. तो म्हणाला, मी येतो तुझ्यासोबत, काळजी करू नको. पण आरवने त्याला थांबवले. नाही, हा माझा लढा आहे. मी एकटाच जातोय. आरवने दुसऱ्याच दिवशी देवगावचे तिकीट काढले. त्याला वाटले की तो मृणालला भेटून माफी मागेल आणि हे सर्व संपेल. पण त्याला माहीत नव्हते की तो आता एका भयानक थरार नाट्याच्या मध्यभागी प्रवेश करत आहे. तो सत्य शोधण्यासाठी निघाला होता, पण सत्य खूप भयानक होते. भाग 3. थरार आणि रहस्य भेद.
आरव देवगावला परतला. यावेळी त्याला गावातील शांतता अधिकच भीतीदायक वाटली. ती शांतता नैसर्गिक नव्हती, तर ती एका मोठ्या रहस्याला लपवणारी होती. तो थेट मृणालच्या घरी गेला. घराला कुलूप होते. दारावर धूळ साचली होती. त्याने शेजाऱ्यांना विचारले, मृणाल कुठे आहे? शेजाऱ्यांनी त्याला टाळले. कोणी मान खाली घातली, तर कोणी घरात निघून गेले. ती इथे नाही आहे, एका वृद्ध महिलेने दबक्या आवाजात सांगितले. ती गेली. गेली? कुठे गेली? आरवने विचारले. मला माहीत नाही. तिच्याबद्दल विचारू नको. ते कुटुंब शापित आहे. ती महिला पटकन घरात गेली आणि दरवाजा लावून घेतला. आरवला कळले की गावकऱ्यांमध्ये मृणालच्या कुटुंबाबद्दल खूप भीती आहे. कोणीही तिच्याबद्दल बोलण्यास तयार नव्हते. आरव निराश झाला. त्याला वाटले की मृणालने त्याला कायमचे सोडून दिले. आरवला त्याला मुंबईत झालेले त्रास आठवले. एका अंधाऱ्या अनंत पोकळीमध्ये गटांगळ्या खात असल्याचं जाणीव त्याला झाली. आरवला आठवले की लग्नाच्या वेळी त्याने जुन्या मंदिरात एका वृद्ध गुरुजींना पाहिले होते. ते खूप ज्ञानी आणि शांत दिसत होते. तो त्या मंदिरात गेला. गुरुजी एका कोपऱ्यात बसून जुन्या पोथ्या वाचत होते. आरवने त्यांना नमस्कार केला आणि आपली समस्या सांगितली. त्याने मृणाल, त्यांचे प्रेम आणि मुंबईत झालेले त्रास याबद्दल सर्व काही सांगितले. गुरुजींनी शांतपणे त्याचे ऐकले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताच आश्चर्य किंवा भीतीचा भाव नव्हता. मला माहीत होतं तू परत येशील, गुरुजी म्हणाले. मृणालच्या कुटुंबाचा इतिहास खूप जुना आणि काळोखा आहे. गुरुजींनी त्याला एका दगडाच्या पायरीवर बसायला सांगितले आणि बोलायला सुरुवात केली. मृणालचे कुटुंब साधे नव्हते. तिची आजी सगुणा, ती एक जादूगरणी होती. ती काळ्या जादूचा वापर करायची, लोकांना मदत करायची, पण तिच्या मदतीची किंमत खूप मोठी असायची. गावकऱ्यांनी तिला हाकलून दिले, पण ती जाताना या गावाला शाप देऊन गेली. सगुणाने मरताना आपल्या कुटुंबालाही शाप दिला. तिच्या कुटुंबातील प्रत्येक स्त्रीच्या शरीरात तिची दुष्ट शक्ती राहील. ती शक्ती त्या स्त्रीला सुंदर बनवेल, पण तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला ती गिळून टाकेल. हे ऐकून आरवच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे मृणाल? हो, मृणाल त्या शापित वंशाची शेवटची कडी आहे. तिच्या शरीरात ती शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे माझी. गुरुजींनी स्पष्ट केले की माझी ही मृणालची आजी सगुणा नाही, तर ती सगुणाने निर्माण केलेली एक दुष्ट शक्ती आहे, जी पिढ्यानपिढ्या मृणालच्या कुटुंबातील स्त्रियांच्या शरीरात राहते. मृणालने तुला दिलेला इशारा हा त्या शक्तीचाच होता. तिला माहीत होतं की तू तिच्याजवळ आलास तर ती शक्ती तुला त्रास देईल. पण ती शक्ती मला का त्रास देते? मी तर तिच्यावर प्रेम केले, आरवने विचारले. तू प्रेम केलंस म्हणतोस, पण तू तिला फसवलंस. तू तिच्या काळोखाला स्वीकारायला तयार झालास आणि नंतर पळून गेलास. त्या शक्तीला वाटले की तू तिच्या कुटुंबाला धोका दिलास. ती शक्ती मृणाललाही त्रास देते. ती तिला आतून संपवत आहे. आरवला आता सर्व काही स्पष्ट झाले. मुंबईत त्याला त्रास देणारी ती म्हातारी, ती माझी, ती मृणालच्या शरीरातून बाहेर पडलेली दुष्ट शक्ती होती. मृणालने तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, पण त्या शक्तीने तिला ताब्यात घेतलंय. ती शक्ती मृणालला कोणापासूनही दूर ठेवते, जेणेकरून ती शक्ती तिच्या शरीरात कायम राहू शकेल. आरवने त्वेषाने विचारले, मृणाल कुठे आहे? ती गेली नाही आहे. तिला त्या शक्तीने लपवलंय, बरोबर? गुरुजींनी होकार दिला. हो, ती गेली नाही आहे, ती इथेच आहे. पण ती आता शुद्धीत नाही आहे. ती त्या शक्तीच्या ताब्यात आहे. मला तिला वाचवायचं आहे. मला सांगा ती कुठे आहे? आरव आता घाबरलेला नव्हता, तर तो संतापलेला होता. गुरुजींनी त्याला शांत केले. ती शक्ती खूप बलवान आहे. तू एकटा तिच्याशी लढू शकणार नाहीस. मी लढेन. मला फक्त मृणाल हवी आहे, आरव म्हणाला. गुरुजींनी त्याला एक जुनी पोथी दिली. या पोथीत काही मंत्र आहेत, जे त्या शक्तीला बांधून ठेवू शकतात. पण ते मंत्र काम करण्यासाठी तुला निस्वार्थ प्रेमाची शक्ती वापरावी लागेल. गुरुजींनी त्याला सांगितले की मृणालला त्या शक्तीने गावाबाहेरच्या एका जुन्या शापित विहिरीच्या जवळच्या अंधाऱ्या गुहेमध्ये कैद केले आहे. ती गुहा गावापासून दूर स्मशानाच्या जवळ आहे. आरवने गुरुजींना सोबत येण्याची विनंती केली.
गुरुजीही तयार झाले. मी तुला फक्त मार्गदर्शन करू शकेन. अंतिम लढाई तुलाच लढावी लागेल, गुरुजी म्हणाले. रात्रीचे 12 वाजले होते. अमावस्येची रात्र होती. आरव आणि गुरुजी हातात कंदील घेऊन गुहेच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना अनेक विचित्र गोष्टी जाणवल्या. झाडांची पाने आपोआप हलू लागली. त्यांना कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. माझी आता आरवला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. एका ठिकाणी त्यांना एक म्हातारी रस्त्यात उभी दिसली. तिचे केस पांढरे आणि विस्कटलेले होते. तिचे डोळे लाल होते. परत जा पोरा, ती तुझी नाही आहे, ती माझी आहे. माझीने कर्कश आवाजात आरवला धमकावले. आरव घाबरला नाही. त्याने गुरुजींनी दिलेला मंत्र मनातल्या मनात उच्चारला. मी तिला फसवलं नाही आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. मी परत जाणार नाही, आरव म्हणाला. माझी हसली. ते हसणे खूप भयानक होते. ती हवेत विरून गेली, पण तिची उपस्थिती तिथेच राहिली. आरव आणि गुरुजी गुहेच्या तोंडाशी पोहोचले. गुहेचे तोंड खूप लहान होते, पण आतून एक थंड भयानक वास येत होता. आरवने कंदील हातात घेतला आणि गुहेत प्रवेश केला. आता अंतिम संघर्ष सुरू होणार होता. भाग 4. अंतिम संघर्ष. गुहेच्या आत काळोख आणि थंडगार हवा होती. आरवच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्याला भीती वाटत होती, पण मृणालला वाचवण्याची जिद्द त्याच्या मनात होती. गुहेच्या भिंतींवर विचित्र आकृत्या कोरलेल्या होत्या. काही ठिकाणी मानवी हाडे विखुरलेली होती. आरव पुढे जात असताना त्याला माझीच्या भयानक आवाजांनी त्रास देणे सुरू केले. तू इथे मरशील. तू तिच्या लायक नाही आहेस. तू तिला सोडून गेलास. आरवने आपले कान बंद केले आणि गुरुजींनी दिलेला मंत्र मनातल्या मनात पुन्हा उच्चारला. गुहेच्या आत थोडं पुढे गेल्यावर एक मोठी पसरट जमीन होती. त्या जमिनीवर मध्यभागी मृणाल जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि भीतीचे भाव होते. आरव धावतच तिच्याकडे गेला. आरव मृणालला स्पर्श करणार तेवढ्यात त्याला एक जोरदार धक्का बसला आणि तो दूर फेकला गेला. त्याच्यासमोर माझी आता पूर्णपणे प्रकट झाली होती. ती एका धुरासारखी भयानक आकृती होती. तिचे डोळे लाल आगीसारखे चमकत होते. तू इथे आलास, पण आता तू परत जाणार नाहीस, माझीने कर्कश आवाजात सांगितले. मी मृणालला घेऊनच जाणार, आरव ओरडला. ती तुझी नाही आहे, ती माझी आहे. मी तिच्या शरीरात पिढ्यानपिढ्या राहते. तू कोण असतोस मला बाहेर काढणारा? माझीने आरववर हल्ला केला. आरवने स्वतःला वाचवले. त्याला कळले की तो तिच्याशी शारीरिक लढाई करू शकत नाही. गुरुजी गुहेच्या तोंडाशी उभे राहून मंत्रांचे उच्चारण करत होते. त्यांच्या मंत्रांमुळे माझीला गुहेच्या बाहेर जाता येत नव्हते. माझीने आरवला जमिनीवर पाडले. ती त्याच्या छातीवर बसली आणि तिचा थंडगार हात आरवच्या गळ्यावर ठेवला. मी तुला मारणार नाही, पण तुला वेडं करून सोडेन. तू आयुष्यभर माझ्या भयाने जगशील, माझी हसली. आरवचा श्वास कोंडू लागला. त्याला मृत्यू जवळ आल्यासारखे वाटले. पण त्या क्षणी त्याला मृणालचा चेहरा आठवला. तिचे प्रेम, तिचे साधेपण. मी तुझ्यावर प्रेम करतो मृणाल. मी तुझ्या काळोखालाही स्वीकारायला तयार आहे आणि त्यासाठीच मी इथे आलोय, आरवने पूर्ण ताकदीने ओरडला. त्याने माझीला ढकलले आणि तो मृणालकडे धावला. माझीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरवने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मृणालला आपल्या मिठीत घेतले. मृणाल, मी परत आलोय. मी तुला कधीच सोडून जाणार नाही. तू माझ्या काळोखाचा भाग हो. मी तुझ्या काळोखाचा भाग होईन. पण आपण एकत्र राहू, आरवने तिच्या कानात हळूच सांगितले. आरवच्या निस्वार्थ प्रेमाच्या शब्दांनी माझीची शक्ती कमकुवत झाली. मृणालच्या शरीरातून एक पांढरा प्रकाश बाहेर पडला आणि माझीची धुरासारखी आकृती थरथरू लागली. गुरुजींनी योग्य वेळी पोथीमधील अंतिम मंत्र उच्चारला. प्रेम हेच बंधन आहे, प्रेम हेच मुक्ती आहे. गुरुजींनी त्वरित हालचाली करत त्यांच्या बटव्यामधील पांढरी माती माझीवरती फेकली. माझीची आकृती एका मोठ्या किंकाळीसह हवेत विरून गेली. ती एका लहानशा काळ्या धुराच्या गोळ्यात बदलली आणि गुरुजींनी तो गोळा एका जुन्या पितळी डबीत बंद करून घेतला. मृणाल शुद्धीवर आली. तिने आरवच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती,
तर फक्त प्रेम आणि कृतज्ञता होती. आरव, तू परत आलास, ती हळूच म्हणाली. मी तुला कधीच सोडून जाणार नाही. आरवने तिला मिठी मारली आणि शापाचा अंत झाला होता. आरव आणि मृणाल यांनी देवगाव सोडले. गावकऱ्यांनी त्यांना निरोप दिला. गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिला. आरव आणि मृणाल मुंबईला परतले. त्यांनी लग्न केले आणि एका सुंदर अपार्टमेंटमध्ये त्यांचे नवीन आयुष्य सुरू केले. आरवने पुन्हा आपले काम सुरू केले आणि मृणालने एका NGOमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांचे आयुष्य आनंदी होते. आरवने मृणालच्या भूतकाळाला स्वीकारले होते आणि मृणालने आरवच्या प्रेमात स्वतःला पूर्णपणे समर्पित केले होते. ते दोघेही आनंदाने राहू लागले. एक दिवस आरव ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. त्याने आरशात पाहिले आणि टाय व्यवस्थित केला. मृणाल त्याच्या मागे उभी होती. तिने हसून त्याला बाय केले. आरवनेही हसून तिला बाय केले आणि तो वळला. त्या क्षणी आरशात एका क्षणासाठी एक भयानक दृश्य त्याला दिसले. आरवच्या स्वतःच्या डोळ्यात त्याला माझीचे एक क्रूर लालसर प्रतिबिंब दिसले. ते प्रतिबिंब फक्त एका सेकंदासाठी होते, पण ते खूप स्पष्ट होते. आरवने पटकन डोळे मिचकावले आणि पुन्हा आरशात पाहिले. आता तिथे फक्त त्याचाच चेहरा होता. त्याने स्वतःला समजावले की तो फक्त एक भास होता. त्याने दरवाजा उघडला आणि तो बाहेर पडला. मृणाल दरवाजा बंद करत होती. तिने आरवच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक शांत पण गूढ स्मित होते. ती हळूच स्वतःशीच पुटपुटली, काळोख कधीच संपत नाही आरव, तो फक्त जागा बदलतो. आणि तिने दरवाजा बंद केला.